शेतकऱ्यांचा संघर्ष जो आहे तो नेहमीच आपण मांडत आलात. मात्र हा संघर्ष सुकर व्हायला पाहिजे यासाठीचं काही लेखन आहे का, किंवा मग काय करायला पाहिजे? आज तर मराठवाड्याची परिस्थिती खूप विदारक आहे. आपण बघितलं, ज्या नद्या समृद्ध होत्या, ज्या नद्यांनी सगळं समृद्ध केलेली होती शेती, आज पार उद्ध्वस्त झालेलं आहे. तर हे शेतकऱ्यांचं जगणं सुसह्य होण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण शरद जोशींपासून आपण त्यांच्यासोबत होतात, हे सगळं अनुभवलेलं आहे. संकट येतच असतात, ती मागोन माग आलेली आहेत, युगानुयुग आलेली आहेत. संकटामध्ये माणसं हिंमत खचतात, हिंमत हरतात, पण पुन्हा उठून उभी राहतात, पुढं चालत राहतात. कायमचं काही हिरमुसलं होऊन बसण्यात अर्थ नसतो. याच्यातून आपण उठलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. म्हणून एक आधीचीच माझी कविता आहे, शेतकऱ्याने आत्महत्या करत होते त्याच काळातली कविता आहे की दुःख असो जीव घेणे जगत राहूया, काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. त्याचे किती क्रूर आहे काळ ते तर आपण पाहूयात ना. दुःख असो जीव घेणे जगत राहूया, काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. असे किती काळ आपण पाहिले तरे, असे किती काळ आपण पाहिले तरे, असे किती काळ आपण साहिले तरे, हाही काळ पालटून पुढे जाऊया. दुःख असो जीव घेणे जगत राहूया. मारायचं नाही, जगत राहूया. देणारे आपण दिवस रात्र राबतो, भीक मागण्यास आज हात कापतो. दंडी दुश्मनास खिंडीमध्ये रोखूया. दुःख असो जीव घेणे जगत राहूया, काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. कारण शेतकरी हा दाता आहे, तो कधी भीक मागत नाही. देणारे आपण दिवस रात्र राबतो. त्या काळामध्ये मी ही कर्ज बुडवण्याची कविता म्हटली. तुम्हाला आठवत असेल, शेषराव भरोसे आपल्या ग्रामीण बँकेचे अध्यक्ष होते, त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो, मी ही शिक बाबा शिक कविता म्हटली आणि घेतलेली कर्ज बुडवायला शिक म्हटली. ते बँकेचे चेअरमन होते. त्यांनी मला सांगितलं भाषणामध्ये की इंद्रजीत, शेतकऱ्यांची भावना कधीच नसते कर्ज बुडवायची. म्हटलं तुम्ही असं कसं काय म्हणताय? तर त्यांनी उदाहरण सांगितलं. ते म्हणले माझ्या बँकेचं माझ्याच एका नातेवाईकानं कर्ज घेतलं होतं आणि तो माणूस मरायला टेकला आणि एक दिवस त्याची वाचा गेली. तो जिवंत होता, वाचा गेली, कशात तरी जीव गुंतला होता, पण त्याला सांगता येत नव्हतं. म्हणाले मी भेटीला गेलो त्या माणसाच्या, किंवा काय झालं म्हणजे कशामुळं याचा जीव जात नाही, इतका कशात जीव गुंतलाय. सगळ्यांनी प्रयत्न केले, कान त्याच्या तोंडाजवळ नेऊन, किंवा काहीतरी सांगायचं काय ह्याला कशात जीव गुंतलेला आहे. तर मग शेषराव भरोसेने त्याच्या मोठ्या मुलाला बाजूला घेतलं आणि विचारलं की त्यांना वाचा होती तेव्हा कुठली गोष्ट पुन्हा पुन्हा ते बोलत होते. तर ते म्हणाले बाबा म्हणत होते की पोट्टे हो, माझ्या नावावर तुम्ही कर्ज घेतले, ते कर्ज अजून फेडलं नाही, मी मेलो तर मला नरकात जावं लागेल, असं ते म्हणत होते. म्हणे ते आध्यात्मिक आहेत. ते बँकेचे जरी चेअरमन असले, शेषराव भरोसे वारकरी होते, ते त्याने ओळखलं की त्याचा जीव कर्जात गुंतलेला आहे, कर्ज फेडल्याशिवाय हा मरणार नाही. त्यांनी बाहेर बांधकामाच्या विटा पडलेल्या होत्या. भरोसाहेब म्हणले बांधकामाच्या विटा पडलेल्या होत्या, मी त्या माझ्या उपरण्यात बांधल्या आणि त्या विटा नेऊन त्यांच्या छातीवर ठेवल्या आणि सांगितलं की बाबा, माझ्या बँकेचं कर्ज फेडण्यासाठी तुमच्या मुलांनी सगळी रक्कम माझ्याकडे दिलेली आहे, ही रक्कम आहे, हे मी घेऊन चाललो, तुमचं कर्ज फिटलं. आणि त्यांनी जीव सोडला. म्हणाले म्हणजे हा देणारे आपण दिवस रात्र राबतो, भीक मागण्याचा आज हात कापतो. लोक मदत देतील, पण त्याच्यापेक्षा आपल्या हिमतीनं आपण उभं राहिलं पाहिजे. हे जास्त महत्त्वाचं आहे आजच्या परिस्थितीमध्ये. म्हणून काळ किती क्रूर आहे ते त्याची तर परीक्षा आपण पाहूयात आणखी किती क्रूर होतो तो. आणि हे आपण आपल्या परंपरेकडून शिकत आलोय, संतांकडून शिकत आलोय. आणि जितकी प्रतिकूल परिस्थिती तितकं त्याच्यातून काहीतरी चांगलं काढण्याची, निघण्याची शक्ती माणसाला मिळत असते. तशी काहीतरी शक्ती आपल्याला मिळेल जर आपण हिंमत धरून राहिलो तर. म्हणून सगळं वाहून गेलं तरी हिंमत वाहून जाऊ द्यायची नाही. सगळा दुष्काळ पडला तरी चालेल, माणुसकीचा दुष्काळ नाही पडला तर काही होत नाही, छान होतं. काट्या कुट्याचा